अरे अजय, जल्दी आओ. कहाँ चले जाते हो? शेजारच्या काकू स्वतःशीच बडबड करत आमच्या घरी येऊन आईला विचारू लागल्या. दीदी, आपने अजय को कहीं देखा है क्या? तेव्हा आई त्या काकूंना म्हणाली, नहीं, वो तो सुबह से ही आपके घर में था. कुछ काम था क्या वर्षा? तेव्हा त्या काकू म्हणाल्या, काम बहुत था उससे मुझे. डीजे वाले को फोन करके शाम को मेहंदी का प्रोग्राम है ना, इसलिए छोटा बाजा लाने के लिए उसको घर बुलाना था. मैं फ़ोन भी नहीं लेके आई हूँ दीदी. तुम्हारा फ़ोन दो, मैं अभी फ़ोन करती हूँ अजय को. माझे नाव अजय. 5 वर्षापूर्वी आमच्या शेजारी एक भाडेकरू राहण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्या काकूंची मोठी मुलगी ही 10वीला होती. तिचे नाव स्वाती होते आणि लहान मुलगी ही अंजली, ती माझ्याच वर्गात 8वीला होती. अंजलीचे वडील हे मूळचे राहणारे मध्य प्रदेशातील शेनवा या ठिकाणचे होते आणि माझे वडील व अंजलीचे वडील हे सोबतच पुण्यातील खडकी या भागात ऑर्डिनन्स फॅक्टरीत कामाला होते आणि आम्ही मूळचे राहणारे पुण्याचेच. आणि पुण्याचा मुलगा म्हटले म्हणजे फारच आगाऊ. मी लहानपणापासूनच रिकामटेकडा आणि आळशी मुलगा होतो. अभ्यासात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. गल्लीत कोणाच्या विषयी काय काड्या कोरायच्या आहेत, कोणाच्याही घरात घुसून कोणाचीही मजा घेणे, असे उद्योग होते माझे. म्हणून गल्लीतले सर्व कंटाळले होते मला. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसं मला माझ्या जिम्मेदारीची जाणीव व्हायला लागली. 3 दिवसानंतर आमच्या शेजारच्या वर्षा काकूंच्या घरी स्वातीचे लग्न होणार होते. या लग्नाची पूर्ण तयारीची जिम्मेदारी मी स्वतः घेतली होती. कारण त्यांना कोणताही मुलगा नव्हता. 2च मुली होत्या आणि त्यात अंजली ही माझी वर्गमैत्रीण असल्यामुळे तिच्याशी माझी छान मैत्री होती. म्हणजेच मी तिच्यावर वन साईड प्रेम करायचो. पण त्या प्रेमाची कबुली तिच्याकडून अजूनही मी जाणून घेतली नव्हती. म्हणून जेव्हा काकू आमच्या घरी आल्या होत्या, तेव्हा मी अंजलीसोबत बाजारात तिला लग्नात कोणता ड्रेस घालायचा आहे, तो सिलेक्ट करण्यासाठी आम्ही कपड्याच्या दुकानावर आलो होतो. आणि तेवढ्यात वर्षा काकूंचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि त्या मला म्हणाल्या, अरे भाई अजय, कहाँ गायब हो गए थे तुम? मैं कब से इंतज़ार कर रही हूँ तुम्हारा. तेव्हा मी त्या काकूंना म्हणालो, क्या हुआ चाची, क्यों परेशान हो रही हो? सब काम तो हो गया है ना? अरे बेटा, वो डीजे वाले को फ़ोन करके बताना कि शाम को मेहंदी का प्रोग्राम है. वो मेरा फ़ोन ही नहीं उठा रहा है. तेव्हा मी काकूंना म्हणालो, किसी फंक्शन में अपना गाना बजाना कर रहा होगा वो. जैसे ही मोबाईल देखेगा फिर आपको कॉल कर देगा. मग काकू मला म्हणाली, नहीं बेटा, शादी का मामला है, तुम जाके एक बार उसको मिल के आओ. तेव्हा मी काकूंना म्हणालो, ठीक है चाची, मैं जाके आता हूँ उसके पास. मग मी अंजलीला म्हणालो, तुम ऑटो करके घर चली जाओ, मैं डीजे वाले से बात करके 10 मिनट में घर आता हूँ. तेव्हा अंजली मला म्हणाली, नहीं बाबा, मैं अकेली नहीं जाती इतने बड़े सिटी में, मुझे डर लगता है किसी के साथ जाने में. ऐसा करते हैं ना, हम दोनों ही डीजे वाले के पास जाते हैं और वहाँ से ही घर निकल जाते हैं. अंजलीचे म्हणणे मला पटले होते. कारण एवढ्या मोठ्या सिटीत एका सुंदर मुलीला ऑटोमध्ये बसवणे योग्य नव्हते. म्हणून मी तिला घेऊन डीजेवाल्याकडे जाण्याचे ठरवले. जवळच असलेली ऑटो आम्ही बुक केली आणि डीजेवाल्याकडे निघालो. अंजलीचा ड्रेस तिच्या हातातच होता. मग मी तिच्या हातातून ती पिशवी घेऊन माझ्या हातात घेतली. अंजली मला फार आवडायची, कारण ती दिसायला अगदी सुंदर आणि बोलायला मनमोकळी होती. जेव्हा मी तिच्या हातातून पिशवी घेतली, तेव्हा तिने आपल्या दोघा हातांनी आपल्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले आणि त्याच वेळेस माझे लक्ष तिच्या खांद्यावर स्पष्ट दिसत असलेल्या तिच्या आतल्या पट्टीवर गेले. त्या पट्टीकडे पाहून माझ्या मनात आणि हातात वेगळीच चुळबुळ व्हायला लागली होती. म्हणून मी हळूहळू अंजलीकडे सरकून बसू लागलो आणि माझ्या हातात ज्या पिशव्या होत्या त्या मी माझ्या दोघं पायांच्या मध्यभागी ठेवल्या.
जेणेकरून माझ्या हाताची कोणी अंजलीच्या त्या ठिकाणी टच व्हावी म्हणून. मी अधूनमधून अंजलीकडेच पाहत होतो. तिच्या चेहऱ्याचे रिॲक्शन जाणून घेत होतो. पण तिच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव उमटत नव्हते. ती फक्त आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे रिक्षेमधून पाहत होती. मी पलत तिला चिटकून बसलो आणि माझ्या हाताची कोणी आता तिच्या त्या ठिकाणी जास्त स्पर्श करू लागलो. जेव्हा आमची रिक्षा स्पीड ब्रेकरवरून गेली त्याच वेळेस तिला माझी कोणी जोराची लागली आणि ती म्हणाली, अरे उधर सरक थोड़ा. अजय, इतने चिपकने की क्या ज़रूरत है? इधर क्या खाने का आइटम रखा है क्या? पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होते. मला समजले की माझ्या शरीराचा स्पर्शही तिला हवा हवासा वाटत होता. मग मी अंजलीला म्हणालो, अरे यार, गलती हो गई मुझसे. चिल्ला क्यों रही हो? प्यार से भी बोल सकती हो ना. मग अंजली मला म्हणाली, तुम्हें बुरा लगा अजय मेरा चिल्लाना? सॉरी बाबा, गलती हो गई मुझसे. मग आम्ही एकमेकांकडे पाहत हसू लागलो आणि काही वेळातच आम्ही डीजेवाल्याच्या शॉपवर येऊन पोहोचलो. ज्या माणसाची मी बुकिंग केली होती तो खुर्चीवरच बसलेला होता आणि त्याला संध्याकाळी मेहंदीच्या फंक्शनसाठी लहान वाजा व डीजे घेऊन यायला मी 7 वाजेच्या वेळ सांगितला आणि त्याच ऑटोमध्ये आम्ही बसून परत घरी आलो. मी माझ्या घराकडे जाऊ लागलो तेव्हा अंजलीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, अजय चलो यार, हमारे घर ही खाना खा लेना. त्यावर मी अंजलीला म्हणालो, नहीं अंजली, माँ राह देख रही होंगी मेरी और सुबह से ही मैं बाहर हूँ. तेव्हा अंजली मला म्हणाली, मगर खाना खा के मुझे हमारे घर आके मिलना और ये नई ड्रेस मुझ पे कैसी दिखती है फिर मुझे बताना. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, पक्का आऊंगा मैं तुम्हें बताने. एवढं सांगून अंजली तिच्या घरात गेली आणि मी माझ्या घरात आलो. मी घरात आल्यानंतर आई माझ्यावर फार रागवली होती. अरे लग्न त्यांच्या घरात आहे आणि पूर्ण लोड तू घेऊन फिरतोस. सकाळपासून शोधते मी तुला, कुठे होतास? तेव्हा मी आईला म्हणालो, कुठे नाही, काही छोटे मोठे काम राहिले होते त्या काकूंचे, ते करायला निघालो होतो. वाढ मला जेवायला, भूक लागली आहे फार. जेवण झाल्यानंतर मी जेव्हा वर्षा काकूंच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या घरात पाहुण्यांची खूप गर्दी झालेली होती. सकाळपासून अंजलीचे मामी, काकू, आत्या सर्वच त्या ठिकाणी बसलेले होते आणि काही बायकांच्या आत स्वाती अगदी हसत खेळत बोलून बसली होती. मला पाहून अंजली अगदी घाईघाईने माझ्या जवळ आली आणि म्हणाली, अजय ऊपर वाले कमरे में चलो, मुझे तुमसे कुछ काम है. माझे त्यांच्या घरात अगदी फ्री स्टाईल वागणे होते. मी कोणासोबतही आणि केव्हाही मनमोकळेपणाने बोलू शकत होतो. मग अंजली आणि मी त्यांच्या वरती असलेल्या रूममध्ये गेलो. त्या ठिकाणी अंजलीने मला तो ड्रेस पिशवीतून काढून दाखवला, जो आज सकाळी आम्ही दुकानातून विकत घेतला होता, कारण तो ड्रेस माझ्या आवडीचा होता. मग अंजली मला म्हणाली, अजय सच में यह ड्रेस मुझे बहुत सुंदर दिखेगा ना. त्यावर मी अंजलीला म्हणालो, अरे पगली, तुम्हें सुंदर दिखेगा इसलिए तो मैंने तुझे खरीदने के लिए कहा, नहीं तो और भी ड्रेस थे वहाँ पे, तुम बेफिक्र होकर पहनना, बहुत अच्छा लगेगा. तेव्हा अंजलीने माझे दोघं हात तिच्या हातात पकडले आणि ती म्हणाली, अजय सॉरी यार, मैं तुम्हारे ऊपर ज़्यादा ही चिल्ला गई थी ऑटो में. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, कोई बात नहीं, हो जाता है, मगर ये ड्रेस एक बार तुम पहनकर चेक कर लेना, अगर छोटा बड़ा हो गया तो चेंज करने में आसानी हो जाएगी. तेव्हा अंजली मला म्हणाली, यही चेंज कर दूँ तुम्हारे सामने, तुम्हें कोई दिक्कत तो नहीं है ना. तिचं असं सांगण्यामुळे मी शॉकच झालो. ही असं का बोलत आहे? या अगोदर तिने इतकं प्रेम माझ्यावर कधीच जतवलं नव्हतं. मग आता काय झाले? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, देखो तुम्हारे मन में क्या चल रहा है और तुम्हें जैसा अच्छा लगे वो सोचो. मग अंजली मला म्हणाली,
अपनी आंखें बंद करके रखना, जब तक मैं ना बोलती तब तक तुम खोलना मत. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, ठीक आहे बाबा, मी अपनी आंखें बंद रखता हूँ. मग मी पण माझे डोळे बारीक करून समोर अंजली काय करत आहे ते पाहू लागलो. अंजलीने तिचा चेहरा माझ्या विरुद्ध दिशेने ठेवला होता. मग हळूहळू अंजली माझ्या समोरच कपडे बदलू लागली. जेवढी सुंदर ती बाहेरून होती तेवढीच आतूनही दिसत होती. आणि तिच्या त्या काळ्या पट्ट्या अगदी तिच्या शरीराला कॉन्ट्रास्ट मॅच करत होत्या. मग काही वेळानंतर अंजलीने नवीन आणलेला ड्रेस घातला आणि मला डोळे उघडायला सांगितले. त्या डायमंड कलरच्या ड्रेसमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की तिला या क्षणालाच मिठीत घ्यावे अशी इच्छा माझ्या मनात जागृत झाली. मग मी अंजलीला म्हणालो, बहुत ही सुंदर दिख रही हो तुम यह ड्रेस में. परत अंजलीने माझे दोघं हात तिच्या हातात पकडून ती म्हणाली, थैंक यू अजय, अगर तुम मेरे साथ नहीं आते तो इतना अच्छा ड्रेस मुझे नहीं मिलता, क्योंकि अच्छे ड्रेस मुझे चॉईस करना बिलकुल नहीं आता. आता ती माझ्या हाताला घट्ट दाबू लागली आणि वेळ वाया न जाऊ देता तिने मला घट्ट मिठी मारली. मग मी तिला म्हणालो, क्या हुआ अंजली, ऐसे क्यों कर रही हो तुम. त्या क्षणाला ती मला म्हणाली, अजय कुछ मत बोलो, जो बात मेरे दिल में बहुत दिनों से थी मैं आज तुम्हें बताना चाहती हूँ. मैं तुम्हें बहुत चाहने लगी हूँ. मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ. तुम भी मुझसे बहुत प्यार करते हो ना. तेव्हा मी अंजलीला मिठीत दाबून म्हणालो, अंजली मैं भी तुम्हें बहुत प्यार करता हूँ. ज्यावेळेस आम्ही एकमेकांच्या मिठीत येतो त्याच वेळेस आम्हाला दरवाजातून आम्ही ज्या रूममध्ये होतो त्या रूममध्ये कोणीतरी डुंकून पाहत होते. या गोष्टीची कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही आमच्या नवीन इजहार झालेल्या प्रेमाचा आनंद घेत होतो. मग मी अंजलीला म्हणालो, आज तुम्हारे घर में बहुत मेहमान आए हैं, रात को छत पर मिलते हैं सोने के टाइम पर. तेव्हा अंजली मला ठीक आहे म्हणाली. मग आम्ही जेव्हा वरच्या रूममधून खाली आलो तेव्हा माझ्यावर वर्षा काकूंची नजर पडली आणि त्या मला म्हणाल्या, अरे अजय बेटा, तुमने वो डीजे वाले को बोल दिया था ना शाम को आने के लिए, और देखो ना ये मंडप वाला भी अभी तक नहीं आया, सब डेकोरेशन का सामान बचा है लगाने का. तेव्हा मी वर्षा काकूंना म्हणालो, आंटी आप टेंशन क्यों लेती हो इतना, मुझे 5 बजे का टाइम दिया है उसने, अभी 4 बज रहे हैं, वो लगा देगा बराबर अपने टाइम से, और मेहंदी का कार्यक्रम तो 7 बजे से शुरू होगा ना. तेव्हा वर्षा काकू मला म्हणाल्या, ठीक है बेटा, मगर ध्यान रखना, अगर टाइम से नहीं आया तो उनको फ़ोन कर देना. तेव्हा मी त्या काकूंना म्हणालो, ठीक आहे चाची, मैं फ़ोन कर दूंगा उनको. पण तिथं ज्या वेळेस मी अंजलीच्या घरात आलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी स्वातीजवळ ज्या बायका बसल्या होत्या त्या बायकांमधील एक बाई मिसिंग होती. मला त्याच बाईवर शंका होती की तिने मला आणि अंजलीला वरती रूममध्ये डुंकून पाहिलं असेल. मनात आलेली शंका ही वारंवार प्रश्न उद्भवत होती. जर त्या बाईने वर्षा काकूंना सांगितलं तर आपली इज्जत त्या घरात जाईल. आपणच लग्नाच्या कामाचा पुढाकार स्वतःहून घेतला होता आणि त्याच घरात आपण असं करावे असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले होते. आणि त्या क्षणालाच मंडपवाल्याचा फोन माझ्या मोबाईलवरती आला. मी घराच्या बाहेर आलो तेव्हा त्यांना मंडप कोणत्या दिशेला लावायचा आहे ते सांगू लागलो. आणि त्याच वेळेस अंजलीची मामी माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, अजय जो मेहंदी का स्टेज है ना उसे सेंटर में लगाना, ताकि शाम को जो कपल डांस होगा वो यहीं पे करेंगे. तेव्हा मी मामींना म्हणालो, ठीक है मामी, आप जहाँ बोलेंगे वो वहाँ लगा देगा. अंजलीची मामी दिसण्यात अगदी सुंदर होती, पण मला तिच्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पण तिच्या तोंडातून जेव्हा काही शब्द माझ्यासाठी निघाले ना त्यावेळेस मी शॉकच झालो. त्या मामी मला म्हणाल्या, अजय अंजली को थोड़ा कस के गले मिला करो, क्योंकि अभी वो पतली है ना,
जब मोटी हो जाएगी तब तुम्हारे काबू में आ जाएगी। मगर तुम भी काफ़ी हैंडसम हो दिखने में। हमारे भी कभी कभी गले लग जाया करो ताकि हमें भी सकून मिळ सके. मी मामींकडे पाहिले तेव्हा त्या तोंडात विलायची खात माझ्याकडे पाहत होत्या. मला त्यांच्यासमोर उभं राहण्याची भीती वाटू लागली होती. चेहऱ्यावर नुसता थंडागार घाम सुटत होता माझ्या. अंजलीची मामी ओट्यावर बसून एकटक नजरेने माझ्याकडे पाहत होती आणि मी नजर चोरून अधूनमधून तिच्याकडे पाहत होतो. ती दिसायला अंजलीपेक्षाही सुंदर होती, पण ती मॅरिड होती म्हणून मनात भीती होती. मंडपवाल्याचं काम झाल्यानंतर मीही तयार होण्यासाठी माझ्या घराकडे आलो, पण डोक्यात विचार फक्त मामींनी सांगितलेल्या शब्दांकडेच सुरू होते. मी मामीला आवडायला लागलो तर नाही ना? मग मामी मला असं का विचारत होत्या? मी स्वतःचेच प्रश्न करू लागलो. मी काही वेळ टी व्ही ऑन करून बसलो आणि अगोदर डोकं शांत केले. अर्ध्या तासानंतर मला अंजलीचाच फोन आला आणि ती मला म्हणाली, अजय, आ जाओ जल्दी से, हम राह देख रहे हैं तुम्हारी. त्यावर मी अंजलीला म्हणालो, आता हूँ अंजली, बस 10 मिनिट में. मग मी तयार होऊन अंजलीच्या घरासमोर असलेल्या मंडपात येऊन खुर्चीवर गुपचूप बसून राहिलो. मला त्या ठिकाणी आलेला पाहून अंजली लागलीच धावून माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, देखो अजय, मैं कैसी दिख रही हूँ. मी एक नजर अंजलीकडे टाकली आणि तिला म्हणालो, अच्छी दिख रही हो. तेव्हा अंजली मला म्हणाली, क्या हुआ अजय, नाराज हो क्या? और कुछ काम है. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, तुम जाओ अंजली, मुझे कुछ नहीं हुआ. तेव्हा अंजलीने माझा हात पकडला आणि मला घरात नेऊ लागली. घरात सर्व बायका तयार होत होत्या आणि अंजली मला तिच्या वरच्या रूममध्ये घेऊन आली आणि म्हणाली, क्यों गुमसुम बैठे हो, कुछ तो बात करो मुझसे. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, क्या बात करूं मैं तुमसे, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. तेव्हा लागलीच अंजलीने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि मला मिठीत सामावून ती माझ्याशी भरभरून प्रेम करू लागली आणि मला त्या क्षणाला मामींच्या त्या शब्दांची आठवण झाली आणि मी अंजलीपासून लांब झालो. नाही अंजली, अभी नहीं, बाद में. परत अंजली माझ्याजवळ आली आणि म्हणाली, क्या हुआ अजय, कुछ बात है क्या, तुम्हारे दिल में, बताओ मुझे. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, ऐसी कोई बात नहीं है अंजली. परत अंजलीने माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि आपल्या अंगावरचे कपडे तिने बाजूला ठेवले आणि ते समोरचे दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पण ते दृश्य असं दिसत होतं, मीही माझ्या मनाला आवरू शकलो नाही. मग मी अंजलीला त्या क्षणाला मिठीत घेतले आणि आम्ही अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या मिठीत भरभरून प्रेम करू लागलो. परत खिडकीमधून कोणीतरी डोंकून आम्हाला पाहत आहे याची जाणीव मला झाली आणि मी त्या क्षणातच अंजलीपासून लांब झालो आणि तिला म्हणालो, कोई तो है जो हमें खिडकी से देखने की कोशिश कर रहा है. तेव्हा मी रूममधून फटक्यात बाहेर आलो, पण बाहेर कोणीच नव्हतं. माझा डाऊट 100% त्या मामींवरच होता. मी व अंजली परत तयार होऊन खाली सुरू असलेल्या मेहंदी फंक्शनात येऊन आम्ही जॉईन झालो. माझे डोळे फक्त त्या मामींनाच शोधत होते, पण ती त्या ठिकाणी नव्हती. म्हणून मी अंजलीच्या घराच्या मागच्या साईडला एक दार होता, त्या ठिकाणी येऊन मी पोहोचलो. तो दार उघडाच होता आणि घराच्या आत आलो. घरात कोणीच नव्हतं, सर्वत्र शांतता होती. पण एका रूममध्ये कोणाची तरी कुजबुज करण्याचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी त्या रूमच्या दाराजवळ जाऊन उभा राहिला. कोणीतरी बाई फोनवरती कोणाशी तरी बोलत होती असे मला वाटत होते. मग मला खात्री होती की या ठिकाणी त्या मामीच असाव्यात. पण काही वेळानंतर मला परत आवाज आला, चलो जल्दी, प्रोग्राम शुरू हो गया होगा. तुम भी बहुत डिले हो. तुम्हारे पास मौका होने के बावजूद भी तुम टाइम पर कोई काम कर नहीं सकते. चलो निकलो बाहर जल्दी.
मी लागलीच दारापासून लांब झालो आणि भिंतीच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. त्या रूममधून अंजलीचे वडील बाहेर निघाले आणि काही मिनिटांनी त्या मामीही आपली साडी आवरत बाहेर निघाल्या. ते दोघंही बाहेर सुरू असलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मी त्याच ठिकाणी उभा राहून मला ज्या गोष्टींचा संशय होता ती बरोबर होती याचाच विचार मी करू लागलो. मग घराच्या मागच्या दाराने मी परत निघून त्या फंक्शनमध्ये मी जॉईन झालो. त्या कार्यक्रमात माझे डोळे त्या मामींना शोधत होते. मामी या स्वभावाने चालाक होत्या आणि दिसायला अगदी सुंदर होत्या. मेहंदीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जेवणासाठी एकत्र झाले. मामी अजूनही एकटाच त्या खुर्चीवर बसून राहिल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी जाऊन मी बसला आणि हळूच त्यांच्या कानाजवळ मी त्यांना घडलेल्या घटनांबद्दल सांगू लागलो. मामी, आप देखने में काफ़ी अच्छी हो, मगर तुम्हारी चॉइस ख़राब है. शायद तुम किसी जवान लड़के को खोजती तो अच्छा होता, मगर तुम्हारा दिल भी एक बुढ़े आदमी पर आया. माझ्या तोंडातून असे वाक्य ऐकल्यानंतर मामी शॉकच झाल्या. मग मामी मला सांगू लागल्या, मेरी नज़र तो इतने दिनों से तुम्हारे ऊपर थी, मगर तुम मेरे हाथ नहीं आ रहे थे, इसलिए मैंने बूढ़े को सहारा लिया. अभी मैं तुम्हें मौका दे रही हूँ. अगर तुम्हारे पास टाइम होगा तो यह मेरा मोबाइल नंबर है. जब तुम्हारे दिल में आए तब फोन कर देना. मैं इंतजार करूँगी तुम्हारा. एवढं बोलून त्या जेवणासाठी निघाल्या आणि माझ्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहर आली. बायकांचे जेवण झाल्यानंतर माणसंही जेवणासाठी बसले. मी पण माझे जेवण आवरून घरी आलो आणि कपडे चेंज करून मामींबद्दलच विचार करू लागलो. मग डोळ्यासमोर अंजलीचे चित्र आलं. मग हिचं काय करावे हा पण प्रश्न वारंवार डोक्यात येत होता. मी मामींना रात्रीच्या वेळीस आपल्या घरी बोलावलं तर हा विचार करत होतो. कारण माझं घर हे अंजलीच्या घराशेजारीच होते. माझ्या घरात फक्त मी आणि आई राहत होतो. रात्र भरपूर झाल्यामुळे आई पण तिच्या खोलीत जाऊन झोपली होती. आता रात्रीचे 11 वाजले होते. मी एक चक्कर अंजलीच्या घराकडे टाकला. पाहुण्यांची दरवळ सुरूच होती आणि अचानक माझं लक्ष वर्षा काकूंकडे गेले. तेव्हा मी त्यांना सांगितले, चाची, औरतों को सोने के लिए आपके घर में जगह नहीं है, तो कुछ औरतों को मेरे घर भी शिफ्ट कर सकती हो. मग ही गोष्ट काकूंच्या मागे उभ्या असलेल्या त्या मामीच्या कानी पडली. मग त्या म्हणू लागल्या, अरे अजय, तुम्हारे घर में सच में जगह है. मग मी त्यांना म्हणालो, हाँ मामी, सच में जगह है. फिर मैं क्या मजाक कर रहा हूँ आपसे. तेव्हा त्या मामी माझ्या घरी झोपायला तयार झाल्या. माझ्याही मनात आनंदाची लहर निर्माण झाली. कारण मामी स्वतःहूनच माझ्या घरी यायला तयार झाल्या होत्या. मग मामी घराच्या आत गेल्या आणि एका पिशवीत त्यांनी काही कपडे घेतले. त्या माझ्यासोबत माझ्या घरी आल्या. मग मी मामींना म्हणालो, मामी, आप इस रूम में सो जाओ, मैं यही बाहर सो जाऊंगा. मग मामीही आमचं घर पाहून म्हणाली, तुम्हारा घर तो काफ़ी अच्छा है अजय. कौन कौन रहता है तुम्हारे साथ. मग मी मामींना म्हणालो, मैं और मेरी माँ, हम 2 लोग ही इस घर में रहते हैं. तेव्हा मामी मला म्हणाली, मैं अगर इस रूम में सोऊंगी तो तुम्हें बाहर नींद आएगी ना. मग मी मामींना म्हणालो, मुझे आदत है या टीव्ही के सामने सोने की. आप निश्चिंत होके सो जाओ. माझ्या रूमला बाथरूमच्या साईडला एक पोर्च होता. त्या ठिकाणी एक लहान खिडकी हवेसाठी काढली होती. मग मामी माझ्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी दार लावला. दार लावल्यानंतर मी हळूहळू पावलं टाकत त्या खिडकीजवळ आलो आणि तिला थोडी साईडला केली की जेणेकरून आतील चित्र मला दिसू शकेल. मी जेव्हा खिडकीतून आत पाहिले त्यावेळेस मामी ह्या आपले कपडे बदलताना एवढी सुंदर दिसत होती की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मला त्या क्षणालाच मामींना मिठीत घ्यावे असे वाटत होते. कारण ही संधी वारंवार माझ्या आयुष्यात कधीच येणार नव्हती.
अंजलीपेक्षा मामी खूपच सुंदर होत्या. काम झाल्यानंतर मी पण सोफ्यावर झोपून मोबाईल पाहू लागलो आणि काही वेळानंतर मामी या त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. त्या ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये मामी खरंच खूप सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होत्या. त्यांना पाहूनच माझ्या हातांची बोटे चुडबुड करायला लागली होती. त्यांना पाहून मी म्हणालो, कुछ चाहिए था क्या मामी? तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय, अगर मुझे एक बोतल पानी मिल जाता तो काफ़ी अच्छा हो जाता. मी फटक्यात किचनमध्ये जाऊन पाण्याची बॉटल भरून आणली व ती मामींना दिली आणि मामींना म्हणालो, आप आराम से सो जाओ और सुबह थोड़ा देर से जगना. त्यावर मामी मला ठीक आहे म्हणाली आणि दार लावून त्या आत गेल्या. आता रात्रीचे 12 वाजले होते. सकाळपासून इकडे तिकडे फिरल्यामुळे मलाही झोप लागत होती आणि तेव्हा अचानक मामी ह्या त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि माझ्याजवळ येऊन बसल्या. रूममध्ये अंधार होता आणि मामी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागल्या. मला कोणाचा तरी स्पर्श जाणवला म्हणून मी लागलीच उठून सोफ्यावर बसलो. झोपेतून उठल्यामुळे समोरची व्यक्ती मला अस्पष्ट दिसत होती. मग मी आवाजातून विचारले, कोण आहे? तेव्हा मामी म्हणाल्या, अजय धीरे बोलो, मैं हूँ. तेव्हा मी मामींना म्हणालो, आप कौन? मग समोरून मला आवाज आला, चलो मेरे साथ, मैं बताती हूँ कौन हूँ मैं. मामी मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि लाईट ऑन केला. तेव्हा मला मामी दिसल्या. मग मी त्यांना म्हणालो, क्या हुआ मामी? आप इतनी रात को मुझे जगाने के लिए किस लिए आए थे? तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय, तुम्हारे घर में सोने का कारण भी तुम ही हो, क्योंकि तुम जो बोल रहे थे ना, कभी कभी हमें भी याद कर लिया करो, इसलिए मैं तुम्हारे पास आई थी. मामीने लागलीच माझे दोघं हात त्यांच्या हातात धरले आणि मला घट्ट मिठी मारली. माझं अंग थरथरायला लागलं होतं आणि वेळ वाया न जाऊ देता मामींनी माझ्या ओठांवर ओठ टिकवले. मी पण मामींना घट्ट मिठीत घेतले आणि आम्ही दोघंही अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग त्यानंतर मामींनी मला त्यांचं असं दृश्य दाखवलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आम्ही दोघंही भरभरून प्रेम करण्यात व्यस्त झालो होतो. सकाळचे 3 वाजून गेले होते. तेव्हा मामी मला म्हणाल्या, मेरी पूरी जिंदगी में इतनी खुशी मुझे किसी से नहीं मिली जितनी मुझे तुमने दी है अजय. जब भी मेरा मन तुम्हें याद करेगा तब तुम मेरे गांव आओगे ना, मेरे फ़ोन करने से. तेव्हा मी मामींना म्हणालो, आप जब भी फ़ोन करोगे उसके अगले 2 घंटे में मैं आपके सामने हाजिर हो जाऊंगा मामी. त्यानंतर आम्ही दोघी झोपलो आणि सकाळी आमचे डोळे उशिराने उघडले. मी बाहेरच सोफ्यावर झोपलो होतो. मला याने आवाज देऊन उठवले, अरे अजय, उठ लवकर. त्या वर्षा काकूंच्या घरी काहीतरी झाले. सर्व लोक रडत आहेत. ज्या विचार त्यांना काय झाले. मी तसाच धावत त्या काकूंच्या घरी आलो. सर्व बायका रडत होत्या आणि सर्व माणसं बाहेर बसून डोक्याला हात लावून विचार करत होते. आणि अचानक माझी नजर अंजलीकडे गेली. ती स्वातीच्या शेजारी बसून जोरजोराने रडत होती. मी तिला इशारा करून मागच्या दरवाजाकडे यायला सांगितले. तेव्हा अंजली फटक्यात उठून मागच्या दाराकडे आली. मग मी तिला विचारले, काय झाले असे? सर्वजण का रडत आहे तुम्ही? तेव्हा अंजली म्हणाली, ताईचं लग्न ज्या मुलाशी होणार होतं त्या मुलाच्या रात्री 1 वाजेला ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला. आता ताईचं लग्नाचं स्वप्नही पूर्ण होणार नाही. ही गोष्ट ऐकून मलाच आश्चर्य वाटले. अरे बापरे, हे तर खूपच वाईट झालं. मग मी पण शांत डोकं ठेवून मान खाली करून घरी आलो आणि मामींना उठवून त्यांना झालेली घटना सांगितली. मामीही तशाच वर्षा काकूंच्या घरी पळाल्या. मी पण आंघोळ वगैरे करून फटक्यात तयार होऊन काकूंच्या घरी जाऊन बसलो आणि काकांना म्हणालो, जो हुआ वो अच्छा नहीं हुआ चाचा. हम स्वाति के लिए अभी दूसरा लड़का खोजेंगे. आप निराश मत हो. एवढं सांगून मी परत माझ्या घरी येऊन TV चालू करून बसलो. माझ्या डोक्यात अजूनही
स्वातीच्या घरच्यांचाच विचार येत होता की कोणत्या परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे. हाच विचार मी करत होतो. 2-3 दिवस गेल्यानंतर हळूहळू त्यांच्या घरातील पाहुणे मंडळीही त्यांच्या घरी निघायला लागले आणि 4थ्या दिवशी फक्त स्वाती, अंजली आणि तिची आई बाबाच घरात होते. बाकी सर्व लोक आपापल्या घरी निघाले. स्वाती फार नाराज होती, कारण लग्ना अगोदरच तिच्या नवरा सोबत वाईट घटना झाली होती. म्हणून या गोष्टीमुळे इतर बायकाही तिला दोष देत होत्या. एका आठवड्यानंतर अंजलीच्या घरच्यांनी सर्व विसरून आपली दिनचर्या गाडी रोडावर आणायला सुरुवात केलीच होती. माझ्या आणि अंजलीचे प्रेम परत सुरू झाले होते. पण एके दिवशी अंजलीचे आई बाबा हे स्वातीच्या नवऱ्याच्या घरी गेले होते आणि त्या दिवशी दुपारी अंजलीचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि ती म्हणाली, अजय, आज मम्मी पापा स्वाति दीदी के ससुराल जाने वाले हैं. घर में मैं और दीदी, बस इतने ही लोग हैं. तुम पीछे वाले दरवाजे से ऊपर के कमरे में आ जाना. मैं दरवाज़ा खुला रखूंगी और तुम्हारा इंतज़ार करूंगी. दुपारी 2 वाजेच्या सुमारास अंजलीचा मिस कॉल माझ्या मोबाईलवरती आला. त्यामुळे मला समजले की रास्ता क्लिअर आहे, म्हणून तिने मिस कॉल केला असावा. मग मी त्या क्षणी अंजलीच्या घराच्या मागच्या दारातून वरच्या हॉलमध्ये जाऊन पोहोचलो. त्या ठिकाणी अंजली माझीच वाट पाहत होती. मला पाहून अंजलीही आपल्या जागेवरून उभी राहिली आणि मला चक्क तिने मिठीच मारली आणि आम्ही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलो. मग अंजलीने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. मग आम्ही दोघांनी हळूहळू आमचे कपडे बाजूला ठेवून 2 तासापर्यंत एकमेकांवर भरभरून प्रेम केले आणि संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास ज्यावेळेस स्वाती कपडे घेण्यासाठी वरती गच्चीवर आली, त्याच वेळेस आमची कुजबूज तिच्या कानावर पडली आणि तिने खिडकीतून मला व अंजलीला अशा अवस्थेत पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्याच वेळेस तिलाही शॉक बसला. याच कारणासाठी प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात लग्नासारखा दिवस देवाने निवडला आहे. लग्ना अगोदरच अंजली आणि अजयने असे करावे हे पाहून तिला वाईट वाटू लागले. पण आमचे प्रेम पाहून तिचेही मन अस्वस्थ झाले होते. जे प्रेम आपल्याला लग्नानंतर मिळणार होते, त्या प्रेमाचाही अंत लग्ना अगोदरच झाला होता. म्हणून या गोष्टी तिलाही हव्याशा वाटू लागल्या होत्या आणि त्यामुळे माझ्याबद्दल तिचे आकर्षण जास्तच वाढू लागलं होतं. काही वेळानंतर स्वाती कपडे घेऊन खाली आली आणि मी मागच्या दारातून घरी आलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी मी आणि अंजली कॉलेजला आलो, मग आमचे 2 पिरियड झाल्यानंतर ब्रेकमध्ये स्वातीचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि ती म्हणाली, अजय, तुम अभी फ्री हो क्या? थोड़ा घर आ सकते हो? मुझे कुछ काम है. तेव्हा मी स्वातीला ठीक आहे म्हणालो आणि लागलीच तिच्या घराकडे निघालो. मी स्वातीच्या घरी पोहोचल्यावर ती पुढच्या रूममध्ये TV समोर बसली होती. तिला पाहून मी म्हणालो, क्या हुआ स्वाती? क्या काम था मुझसे? कुछ बाहर से लाना था क्या? तेव्हा स्वाती मला म्हणाली, नहीं अजय, बाहर से कुछ नहीं लाना था, मुझे तुमसे पर्सनली काम था. तेव्हा स्वातीने मला तिच्या आईच्या रूममध्ये बोलावले. मग मी त्या रूममध्ये आल्यानंतर स्वातीने डायरेक्ट माझे 2 हात तिच्या हातात पकडले आणि म्हणाली, देखो अजय, हर लड़की को शादी के बाद अपने पति का प्यार चाहिए होता है. अगर वो प्यार उसे सही वक्त और टाइम पर ना मिले तो वो नाराज़ होकर अपने पति से रूठ जाती है. मगर मेरा प्यार शुरू होने से पहले ही ख़त्म हो गया है. मग मी स्वातीला म्हणालो, तो मैं तुम्हारी क्या मदद कर सकता हूँ स्वाती? तेव्हा स्वाती मला म्हणाली, जो प्यार तुम शादी से पहले अंजलि को देते हो, वही प्यार पाने की इच्छा मैं तुमसे करती हूँ. मुझे नाराज़ मत करना अजय. मैंने तुम्हारे और अंजलि के बीच का प्यार कल शाम को ही अपनी आंखों से देखा है. असं बोलता बोलता स्वातीने लागलीच मला मिठी मारली
आणि रडू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो, तुम रो मत स्वाती, सब ठीक हो जाएगा. मग मीही तिला माझ्या मिठीत घेतले. स्वातीचे आणि माझे ओठ अगदी जवळ आले होते. फक्त आमच्या नाकातून निघणारे श्वास आम्हाला स्पर्श करत होते. मग स्वातीने वेळ वाया न जाऊ देता तिचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले. मग मीही स्वातीला भरभरून प्रेम करू लागलो. लग्न फक्त याच कारणासाठी स्वाती करणार होती की काय, असं मला वाटत होतं. पण प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या आयुष्यात तो दिवस येतच असतो. त्याची ते भरपूर दिवसांपासून वाट पाहतात. आता 2-3 दिवसांपासून जोपर्यंत वर्षा काकू आणि काका येत नाही, तोपर्यंत मी दोघं बहिणींसोबत भरभरून प्रेम करू लागलो होतो. ह्या गोष्टीची कल्पना अंजलीलाही झाली होती. अजय माझ्यासोबत स्वातीताईबरोबरही प्रेम करतो असं. पण बहिणीच्या आनंदासाठी तिनेही तिचा बॉयफ्रेंड कुर्बान केला होता. अधूनमधून मलाही मामींचा फोन येतच होता. मग त्यांनाही आनंदित ठेवण्यासाठी मी त्यांच्या गावी जाऊ लागलो. अशा प्रकारे वर्षा काकूंच्या दोघं मुलींना मी लग्ना अगोदरच आनंदित ठेवण्याचा बेडा उचलला होता.